गणपती बाप्पा मोरया! आज आपण बघतोय रसमलाई मग केक. सो आता मी इथे 1/4 कप अगेन जेव्हा केक म्हणतो किंवा हे ॲक्चुअल बेकिंग नाहीये, मग केक आणि कढईत आहे, वाफेवर आहे. तरी पण मला ही रेसिपी Instaवर मिळाली आणि आय एम जस्ट फॉलोइंग द रेसिपी. सो रसमलाई बघितल्यावर इज समथिंग इंडियन स्वीट. पण अगदी म्हणजे रसमलाई आपण एकदा बघूया कशी करायची. ते पण हा रसमलाई मग केक सो फ्लेवर्स इन अ डिफरंट फॉर्म. सो दॅट्स व्हाय आय ट्राईड इट. सो ह्याच्यामधले इन्ग्रीडियंट्स मी नंतर दिलेले आहेत विथ द स्पेसिफिक क्वांटिटी विच वॉज मेन्शन्ड ऑन द रील आणि आय हॅव अगेन फॉलोड इट ॲज इट इज विदाऊट एनी चेंजेस. फक्त मी एक चेंज केला की ऑल पर्पज फ्लॉरच्या ऐवजी मी इथे ग्लुटेन फ्री फ्लोअर वापरला आहे. सो याच्यात ग्लुटेन फ्री फ्लोअर आहे, आल्मंड फ्लोअर आहे, मिल्क पावडर आहे, शुगर घातलेली आहे. स्वीट बरोबर नेहमी एक पिंच ऑफ सॉल्ट घालायचा असतो. इट बॅलन्सेस द स्वीटनेस ऑफ द डिश. त्याच्यानंतर केसर आहे, वेलची पावडर आहे, जायफळ पावडर आहे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर व्हेन वी से केक ऑल्दो आपण तो कढईत करणार आहोत, तर थोडा स्टीमवर करणार आहोत, तरी पण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा त्याला तो रेज मिळण्यासाठी याच्यामध्ये आहे. मग केक म्हटल्यावर समथिंग विच इज क्विक दॅट इज नीडेड. सो त्यामुळे मी ह्याच्यामध्ये आपला जसं नॉर्मल केकचं असतं, की आधी आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स स्विफ्ट करून घेतो आणि मग सगळे वेट इन्ग्रेडियंट्स मिक्स करतो. तसं न करता मी आज बाउलमध्ये सगळे एकत्र ॲड करणार आहे. त्याच्यात दूध आहे, तूप आहे, बिकॉज इट इज अन इंडियन डेझर्ट. सो जे तेलाने किंवा बटरने मिळतं त्याच्याऐवजी इट इज रिप्लेस्ड बाय घी अँड मिल्क इज देअर आणि हे सगळं चांगलं मिक्स केलं आहे. सो इकडे एकदम नीट मिक्स करायच्या आधी मी जाऊन एका पॅनमध्ये, कढईमध्ये हलकंसं पाणी ठेवून गरम करायला ठेवत आले. सो बाय द टाईम आपण मिक्स करतो आपला पॅन रेडी होईल. सो ॲज बेकिंगमध्ये आपल्याला प्रीहीट ओव्हन असतो. सो एका टेम्परेचरनंतर तुम्ही ते कुकिंग सुरू करता. यू डोंट गो फ्रॉम द बेस. त्यामुळे ते आधी मी गरम करायला ठेवून आले आणि मग हे चांगलं विस्क केलं आहे, एकजीव केलं आहे सगळं. कारण आपण वेगळा मिक्सिंग करून हे नाही केलं. सो आय एम जस्ट ॲडेड एव्हरीथिंग इन अ बाउल अँड आय एम मिक्सिंग इट. देअर इज अ चॉईस दॅट यू हॅव अनदर बाउल. त्याला तुम्ही तुपाचा हात लावा. आता आपण ह्याच्यात तूप वापरले म्हणून आय एम सेइंग इन्स्टेड ऑफ बटर यूज घी टू प्रिपेअर युअर बाउल आणि मग त्याच्यानंतर हे मिक्सचर घाला. पण मी ज्याच्यात मिक्स केलं मी तसाच तोच बाउल डायरेक्टली त्या पॅनमध्ये वाफेवर ठेवते. अराउंड 20-25 मिनिट्स लागतात ते शिजायला, त्याची क्वांटिटी फक्त. बट यू कॅन गो अँड चेक इन बिटवीन. तुम्ही फोर्कने टेस्ट करू शकता मध्येच उघडून की कच्चा आहे की नाही. अँड दॅट्स इट. युअर रसमलाई मग केक इज रेडी. गिव्ह इट अ ट्राय. नाईस. आवडला मला, म्हणजे आय हॅव टेस्टेड इट आणि परफेक्टली स्वीट पण बॅलन्स होता. इट वॉज नॉट टू स्वीट. बट ॲज द नेम सजेस्ट रसमलाई. आय ऑल्सो वूड लाईक यू टू ट्राय की तुम्ही बासुंदी टाईप, म्हणजे एवढं गाढा नाही मे बी, पण दुधात केशर, वेलची घालून थोडी साखर घालून चांगला उकळवा आणि मग देन यू कॅन drizzle it or you can dip it into that and have it. I think that will also enhance the taste for this. So try it, give it a try, enjoy आणि let me know have you tried, कसा वाटला आणि काय व्हेरिएशन आवडलं आणि तुम्हाला कुठला केक आवडतो, व्हॅनिला केक, चॉकलेट केक, टी टाइम केक. So we'll come back with it. Enjoy. Bye. Take care.